ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. श्रीकृष्णांचे अर्जुनाला उत्तर, भाग 2. ओवी आहेत 98 ते 109. कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास असं सांगून ज्ञानदेव कोणत्या कर्मांचा त्याग करायचा ते सांगत आहेत. का कामनेचेनी दळवाडे, जे उभारावया घडे, अश्वमेधाधिक पुढे याग जेथ. ज्या काम्यकर्मांची उभारणी होण्याकरता फलांच्या इच्छांचा समुदाय कारण असतो व ज्या काम्यकर्मात प्रसिद्ध अश्वमेधाधिक यज्ञ आहेत. वापी कूप आराम, अग्रहारे हनग्राम, आणि काही नाना संभ्रम व्रतांचे ते. आणखी ज्या काम्यकर्मात बारव, आड, बगीचा वगैरे परोपकारार्थ तयार करतात व जमिनी, गाव वगैरे ब्राह्मणांना इनाम करून देतात व मोठाले गाव वसवतात, याशिवाय अनेक प्रकारच्या व्रतांचे पसारे. ऐसे इष्टापूर्त सकळ, जया कामना एक मूळ, जे केले भोगवी फळ बांधवनिया. अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत. त्यांचा उगम केवळ एक फलेच्छेवर अवलंबून असतो व त्या काम्यकर्माचे आचरण आपले फळ कर्मकर्त्यास अगदी बांधून बळेच भोगावयास लावते. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही, का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते अरे जसे काही केले असता पुसता येत नाही, अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही. केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे बोसंडीना. ज्याप्रमाणे कर्ज फेडले नाही तर त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगवण्याकरता धरणे घेऊन बसते. का काम नाही न करिता, अवसात घडे पंडुसुता, तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. अथवा अर्जुना, फलेच्छाही न धरता जर सहजच काम्यकर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी म्हणजे समरांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतं. गुळ नेणता तोंडी, घातला देची गोडी, आगी मानूनी राखोंडी, चेपीला पोळी. गुळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचा अनुभव करून देतो, अथवा राखोंडी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच. काम्यकर्मी हे एक सामर्थ्य आधी स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ. जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फल अवश्य भोगावयास लावणे हे एक काम्यकर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्यकर्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आवड ठेवू नये. किंबहुना पार्थ ऐसे, जे काम्यकर्म गा असे, ते त्यजिजे विष जैसे बोकून या. फार काय सांगावे अर्जुना, पोटात गेलेले विष जसे वांतीचे औषध घेऊन ओकून टाकावे, त्याप्रमाणे काम्यकर्म आहे त्याचा साधकाने त्याग करावा. मग तया त्यागाते जगी, संन्यासो ऐसिया भंगी, बोली जे अंतरंगी सर्वद्रष्ट. मग त्या त्यागाची या जगतामध्ये अंतरंगी सर्वद्रष्टे लोक म्हणजे साधू लोक संन्यास या सदरात गणना करतात. हे काम्य कर्म सांडणे, हे कामने त्याची उपडणे, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे, त्याप्रमाणे हे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासकट उपटणे होय. ज्ञानदेवानी जे निपटून कर्म सांडिजे ते सांडणे म्हणजे संन्यासू म्हणिजे अशी संन्यासाची व्याख्या केली. कर्मांचा विधीपूर्वक त्याग करून ते कर्म पुन्हा कधीच न करणे म्हणजे संन्यास.
कर्म न करणे म्हणजे संन्यास असेल तर मग प्रचलित समजुतीप्रमाणे अर्जुनही तेच करणार होता. पाप लागू नये म्हणून युद्धातून परांगमुख होणार होता. युद्ध कर्म करणार नव्हता. तर श्रीकृष्णांनी त्याला कर्म करण्याची आज्ञा केली. संन्यास व त्याग या दोन शब्दांचा अर्थ वरवर पाहता एकसारखाच दिसतो. पण कर्म न करणे म्हणजे संन्यास व कर्मफलांचा त्याग करणे म्हणजे त्याग असा त्यामध्ये सूक्ष्म भेद आहे. कर्मसन्यास म्हणजे कर्म करू नये व कर्मत्याग म्हणजे कर्माच्या फळाचा त्याग करावा. आता कोणती कर्मे करू नयेत व कोणत्या कर्माच्या फलांचा त्याग करावा याबाबत विवेक हवा. कारण कर्मे सुद्धा अनेक प्रकारची असतात. त्यातील कोणत्या कर्मांचा त्याग करायचा ते सांगतो असे म्हणून भगवद वचनाचा सूर ज्ञानदेवानेही आळवलेला आहे. नित्य नैमित्तिकादी कर्मे ही स्वभावतःच प्राप्त झालेली आहेत. त्या कर्मांचा त्याग करता येणार नाही. नित्य नैमित्तिक कर्मे केल्याने मोठे विशेष फळ मिळते असं नाही, पण ती न केल्याने मात्र कर्मत्यागाचा दोष लागतो. पण काम्य कर्मे फळहेतू मनात धरूनच केली जातात, त्यामुळे त्यांचा त्याग मात्र केलाच पाहिजे. पुढे त्यांनी काम्य कर्मे कोणती ते स्पष्ट करून सांगितलं आहे. कामनेचे चतुरंग दल सिद्ध झाले की अश्वमेधाधिक यज्ञ, विहिरी, आड, बागा यांची निर्मिती, अग्रहार रूपाने जमिनींची दाने, गाव इनाम देणे, मोठी मोठी नगरे वसवणे किंवा परोपकारार्थ केली जाणारी सामाजिक कर्मे, वैयक्तिक कामनापूर्तीसाठी केली जाणारी विविध व्रत वैकल्ये ही सर्व इष्टापूर्त कर्मे ही काम्य कर्मे आहेत. ती फळाची इच्छा धरूनच केली जातात. इह व पारलौकिक सुख प्राप्त व्हावे असा त्या कर्म करण्यामागे उद्देश असतो. आता फळाची इच्छा धरून कर्म केले की त्याचे निर्माण होणारे फळ हे भोगावेच लागते. तेही एका जन्मात भोगून संपत नाही, तर अनेक जन्म त्यासाठी घ्यावे लागतात. कारण एका फलाचा भोग भोगत असता पुन्हा हातून नवीन काम्य कर्मे करतात व जन्म मरणाची परंपरा मागे लागते. देह प्राप्त झाला की जन्म मृत्यू टाळता येत नाहीत, ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. उदाहरणार्थ, एकदा सटवाई 6व्या दिवशी ललाटावर लेख लिहून गेली की तो लेख पुसून टाकता येत नाही. एकदा जन्म झाल्यावर जो काळा वा गोरा रंग मिळाला असेल तो धुवून टाकता येत नाही. किंवा एकदा कर्ज काढले की ते व्याजासह फेडल्याशिवाय त्यातून सुटका होत नाही. जसा धनको आपले पैसे वसूल करण्यासाठी ऋणकोच्या दारात आपले पैसे परत मिळेपर्यंत धरणे धरून बसतो, त्याप्रमाणे काम्य कर्म जणू कर्त्याच्या दारी त्याचा फलभोग भोगवण्यासाठी धरणेच धरून बसते. त्यामुळे ते फळ कोणत्याही परिस्थितीत भोगावेच लागते. ज्ञानदेव आणखी एक इशारा देतात, तो लक्षणीय आहे. काम्य कर्मे ही फळहेतू धरूनच जाणीवपूर्वक केली जातात. पण काही वेळा जाणीवपूर्वक कामना न ठेवता एखादे काम्य कर्म घडू शकतं व त्याचेही फळ भोगावे लागते. युद्धात भाग घ्यायचा नसतानाही युद्धभूमीवर गेले तर बाण हा लागणारच, किंवा अजाणतेपणे गुळ तोंडात घातला तर गोडीचा अनुभव घ्यावा लागणारच. राग समजून चुकून अग्नीवर पाऊल टाकले तर पाय भाजणारच. तसेच चुकून जरी काम्यकर्म हातून घडलं तरी त्याचं फळ हे भोगावं लागणारच. फळ देणे हे काम्य कर्मांचे एक स्वाभाविक सामर्थ्य आहे. तेव्हा जो मुमुक्ष आहे, म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याने कौतुकाने देखील काम्य कर्म करू नये हे ओघानच येतं. मोक्ष म्हणजे वारंवार घ्याव्या लागणाऱ्या जन्ममृत्यूंपासून सुटका प्राप्त करणे. त्यासाठी अशा काम्य कर्मांचा त्याग केलाच पाहिजे. विषाप्रमाणे ती ओकून टाकली पाहिजेत. विष चुकून जर पोटात गेले तरी ओकारी होण्यासाठी औषध देतात. अशी काम्य कर्मे त्याज्य आहेत. या कर्मांच्या त्यागाला कर्मसन्यास असं नाव आहे. एखाद्या भीतीपासून सुटका हवी असेल तर त्या भीतीचे मूळच नाहीसे करावे लागते. चोरीची भीती असेल तर ज्या द्रव्याची चोरी होईल अशी भीती असेल, त्या द्रव्याचाच त्याग केला तर त्या भयापासून सुटका होईल. जन्ममृत्यूंच्या भीतीमागे कामना हे कारण आहे. तेव्हा त्यातून सुटका हवी असेल तर त्या काम्य कर्मांचा त्यागच करायला हवा. आणि काम्य कर्मांचा त्याग घडण्यासाठी अंतःकरणात कोणत्याही कामनेला थारा देता कामा नये. कारण कोणत्याही कामनेचा उगम प्रथम मनात होतो. मग मन शरीराकडून ती गोष्ट प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नाला लागते. तेव्हा कर्मसन्यासासाठी निष्काम होणे गरजेचे आहे. हाच खरा कर्मसन्यास आहे. तेव्हा काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग म्हणजे कर्मसन्यास. सरसकट सर्व कर्मांचा त्याग
कर्मसन्यास या शब्दाने अभिप्रेत नाही. पुढे ज्ञानदेव नैमित्तिक कर्मांचे स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.